तर बऱ्याच जणांच्या माइंडमध्ये असा प्रश्न असतो की कोल्ड ब्लडेड आणि वॉर्म ब्लडेड हे काय आहे. तर कोल्ड ब्लडेड म्हणजे याचा अर्थ असा नाही की त्यांच्या आतमधले जे रक्त आहे ते थंड आहे. कोल्ड ब्लडेड म्हणजे की सराउंडिंग टेम्परेचर नुसार बॉडीचं टेम्परेचर जरा जो ॲनिमल ऍडजस्ट करत असेल तर त्या ॲनिमलला म्हणायचं कोल्ड ब्लडेड ॲनिमल. आणि असे ॲनिमल की जे सराउंडिंगच्या टेम्परेचर नुसार आपल्या बॉडीतलं टेम्परेचर ऍडजस्ट करू शकत नाही अशा ॲनिमलला आपण वॉर्म ब्लडेड ॲनिमल म्हणतो. यामध्ये एव्स सर्व प्रकारचे एव्स हे वॉर्म ब्लडेड असतात. तर सर्व प्रकारचे रेप्टिलिया फॅमिलीतले क्लासमधले सर्व ॲनिमल हे कोल्ड ब्लडेड असतात. कोल्ड ब्लडेड म्हणजे सराउंडिंगच्या टेम्परेचरनुसार हे बॉडीच्या आतमधलं टेम्परेचर ऍडजस्ट करू शकतात. अशा ॲनिमलला आपण कोल्ड ब्लडेड आणि जे सराउंडिंगच्या टेम्परेचर म्हणजे ऍडजस्ट करू शकत नाही त्यांना आपण वॉर्म ब्लडेड ॲनिमल म्हणतो.